मित्रांची पुस्तके काढणे हे वर्णमुद्राचं ब्रीद आहे. हे मी अनेकदा जाहीर केलेलं आहे. याच्यावर टीकाही होते, असं नसतं वगैरे, पण तरीसुद्धा मित्रांचं पुस्तक आलं, मित्राचं पुस्तक तयारी सुरू झाली की मला एक वेगळ्या प्रतीचा आनंद होतो. म्हणजे त्याचं मला नेमकं वर्णन नाही करता येत, पण त्यावेळी मग बाकी सगळी कामं थांबवून ठेवावी वाटतात. इतर स्वीकारलेली पुस्तकं थोडी मागे पुढे झाली तर चालतील, पण प्रायोरिटीने हे करा असं म्हणावं वाटतं. अशा त्याच्यामध्ये बऱ्याच फेजेस येतात. आता हे असं का होतं हे मी सांगू नाही शकत, पण ते होतं खरं. असं एक पुस्तक तयार होऊन आज म्हणजे रात्रीच माझ्या हाती आलंय आणि आत्ता सकाळी मी तुम्हाला त्या संबंधी काहीतरी सांगतोय. तूर्त तो मित्र कोण काय हे बऱ्याच जणांना कळलंही असेल, पण ते कळेल, मुद्दा तो नाही आहे. पण गेली 3 वर्ष संग्रह का काढायचा तर त्याला किंमत का ठेवायची, तसाच का वाटू नये, कुणी आपल्या कविता पैसे देऊन वाचाव्यातच का, पण आता लिहिल्या आहे तर त्या वाचायला तर द्यावं लागतील, अशी भवती न भवती होऊन शेवटी आत्ता कुठेतरी हे बुक फॉर्ममध्ये माझ्यापाशी आलंय रात्री. यातला काही भाग, काही कविता मी आज वाचून दाखवतो. संग्रह ग्रेस यांच्या स्मृतीला अर्पण आहे. सुरुवातीला फ्योदोर दस्तयेव्स्की यांचं हे एक कोटेशन आहे. मे यू बी फॉर एव्हर ब्लेस फॉर दॅट मोमेंट ऑफ ब्लिस अँड हॅपीनेस which you gave to another lonely and grateful heart. Isn't such a moment sufficient for the whole of one's life? तुम्हाला दुरून बघता यावे म्हणून तुमच्या घरासमोर मैदानात तासनतास बसणाऱ्या एका 15 वर्षाच्या मुलाला तुम्ही तुमच्या घराच्या पडवीत पाय ठेवू दिला, तुमच्या जगण्यात थोडी जागा करून दिलीत. तुमच्या घराचा उंबरठा ओलांडताना मला काय वाटत होते ते बऱ्याच वर्षांनी कृष्णबिहारी नूर यांचा एक शेर वाचताना उमगले. कोई आया है जरूर और यहाँ ठहरा भी है, कोई आया है जरूर और यहाँ ठहरा भी है, घर की दहलीज पे ऐ नूर उजाला है बहुत, घर की दहलीज पे ऐ नूर उजाला है बहुत. ही आहे अर्पण पत्रिका. या पुढे पण आहे, पण ती आज पूर्ण वाचत नाही मी. कविता की इस पवित्र इबादत गाह में कदम रखने के लिए मैंने 30 साल इंतजार किया है. ये इंतजार, ये कविताएं, ये जो कुछ है, सब आपकी याद को समर्पित. कवी ग्रेस यांना हा संग्रह अर्पण केला आहे या मित्राने. पुढे मनोगत आहे किंवा कन्फेशन म्हणा. सामान्य माणसासाठी संप्रेषण हे भाषेचं पहिलं काम असतं, तर कवीसाठी शेवटचं. अनुभव आणि अनुभूती भाषेत आणताना, शब्दात मांडताना कवीचा जीव एका अत्यंत नाजूक दोरीवर टांगलेला असतो. एकीकडे अनुभवाचे, अनुभूतीचे टोक, तर दुसरीकडे भाषेचे टोक. अनुभवाकडे, अनुभूतीकडे जावे
तर भाषेचा डोलारा कोसळून पडण्याची शक्यता असते आणि भाषेकडे झुकावे तर काव्यानुभवाच्या पातळ होण्याची भीती वाटते. आणि भाषा तर एखाद्या हुकुमशहाप्रमाणे पुढ्यात उभी राहून सांगत असते, या मैदानातील खेळही माझे आणि नियमही माझे. फार कमी लेखकांना, कवींना भाषेची ही हुकुमशाही झुगारून देणं शक्य होतं. तिला खऱ्या अर्थाने वाकवता, नव्या अर्थाने घडवता येतं. माझ्यासारख्या अल्पशिक्षित माणसाला, ज्याने आयुष्यभर भाषेचा वापर केवळ उदरनिर्वाहासाठी केला, त्याला हे कसं जमणार होतं? खरं म्हणजे जमलंच नाही. म्हणून वयाच्या 13व्या वर्षापासून कविता लिहिणारा मी वयाची 40 पार करूनही भाषेच्या मैदानातले खेळ खेळायचो, पण एकट्यानं, एकांतात. ग्रेस सरांनी सांगितलं होतंच की कविता लिहायची तर पूर्ण प्रामाणिकपणे लिहायची, नाही तर लिहायचीच नाही. आणि लिहिलीच व स्वतःलाच जर वाटलं की ही आपला काव्यानुभव अभिव्यक्त करण्यास कमी पडत आहे, तर ते शब्दरूप सत्वर नष्ट करून टाकायचं. 2012 मीही हे काम पूर्ण निष्ठेने केलं. आज माझ्या संग्रही 2012 पूर्वी लिहिलेली फक्त एकच कविता उरली आहे, आणि तीही एका पुस्तकाच्या शेवटच्या कोऱ्या पानावर लिहिली आहे. म्हणून हे सारं एकट्यात, एकांतात घडत होतं, आणि त्यामुळेच माझं एक फार मोठं नुकसान मात्र झालं. मला माझ्या भाषेतल्या चुका कळल्या नाहीत. त्या एखाद्या अधिकारी व्यक्तीकडून दुरुस्त कशा करून घ्यायच्या हे शिकताच आलं नाही. शेवटी 2012 साली तोवर लिहिलेल्या कवितांच्या वह्या जाळून टाकल्यावर स्वतःपुरतं ठरवलं की यापुढे कविता लिहायची नाही, फक्त वाचायची. पूर्वीही इतर भाषातल्या कविता वाचत तर होतोच, पण 2012 नंतर मराठी, हिंदी, इंग्रजी आणि इंग्रजी भाषेत भाषांतरित झालेल्या जगातल्या इतर भाषातल्या उत्तम कविता भरपूर वाचल्या, अनुभवल्या. कविता वाचता क्षणी कळलीच पाहिजे असा अडाणी आग्रह पूर्वीही नव्हता, पण या वाचनाने तो पुन्हा कधी मनात रुजला नाही. हे आणि असं बरंच मनोगतामध्ये या कवीने लिहिलं आहे, या मित्राने लिहिलं आहे, जे मुळातून वाचण्यासारखं आहे. लवकरच हा संग्रह हाती पडेल. 1-2 कविता वाचतो. धोक्याची पूर्वसूचना. मी हे कागदावर खरडलेलं वाचून कुणालाही काहीही फरक पडणार नाही. हे शब्दांचं कालवण नाहीच चिवडलं तरी कुणालाही काहीही फरक पडणार नाही. माझं उगाच हताश, निराश वाटणं कुणालाही हताश, निराश करून टाकेल. माझ्या खोलीत दाटून आलेला काळोख कुणालाही अवतीभोवती दिसायला लागेल. उगीच मंदावतील वाचणाऱ्याच्या हालचाली आणि उगाच झोपून राहावंसं वाटेल. काहीच करू शकलो नाही आईबाबांसाठी हे थेट आत्म्याला टोचायला लागेल. मुलांसाठी तरी काय मोठं करू शकलो हा प्रश्न तुमचीही कवटी पोखरून टाकेल. जगातल्या उपासमारीसाठी आपणच जबाबदार आहोत असं खरंच वाटेल. खुनाचे डाग दिसतील तुम्हाला आणि आपण खुनी आहोत याची खात्री पटेल. जे थोडं बहुत करू शकलो असतो ते न केल्याची बोचणी फाडून काढेल. म्हणून एक विनंती आहे की शक्य असल्यास हे वाचू नका. तुम्ही एवढं वाचलं
हेच खूप आहे. कारण ही तुम्हाला दिलेली पूर्वसूचना आहे, धोक्याची पूर्वसूचना. ही पहिली कविता आहे संग्रहाची. हे असं वाटत असतं कवींना, आणि म्हणूनच मग असा उशीर वगैरे होत जातो संग्रहांना. अशा बऱ्याच गोष्टी असतात. पण जे म्हटलं जातं की जे नितांत खाजगी आहे असं तुम्हाला वाटतं, तेच जास्त सार्वजनिक किंवा जास्त लोकांना वाटत असतं. तेच जे तुम्हाला वाटतं ते. म्हणून कविता संग्रह काढायचे असतात. पुढची कविता आहे कागदावर न लिहिलेल्या कविता. काढून ठेवा तुमचा पेन, तुरुंगात त्याचा काहीही उपयोग नाही. सुटलाच कधी तर देऊ परत, किंवा तुमच्या कुटुंबियांना देऊ तुमच्यानंतर. तुरुंगा अधिकाऱ्याने सांगितलं. तुरुंगात कवीने पेन वापरलाच नाही, कविता मात्र लिहिल्या. बुचाच्या फुलांच्या देठांनी. भटारखान्याजवळच्या बुचाला खूप फुलं लागायची. सगळ्या कैद्यांनी कंठस्थ केल्या त्या कागदावर लिहिलेल्या न लिहिलेल्या. सगळ्या कैद्यांनी कंठस्थ केल्या त्या कागदावर न लिहिलेल्या, पेनाने न लिहिलेल्या कविता. कधीकधी शिपाई आणि क्वचित तुरुंगाधिकारीही गुणगुणायचे त्या कविता. प्रेयसीला लिहिल्यासारख्या भासणाऱ्या पण स्वातंत्र्य देवतेसाठी लिहिलेल्या कविता. एक दिवस एक कैदी सुटला, तुरुंगाबाहेर पडला आणि त्यांच्यासोबतच बाहेर पडल्या त्या कविता. हवेत अत्तर मिसळून जावे तशा मिसळून गेल्या कविता. ढगांचा टिपूसही नसलेले आभाळ झाल्या कविता. समुद्राच्या ओढीने धावत निघालेल्या नद्या झाल्या कविता. दिवसाचा प्रकाश आणि रात्रीचा काळोख झाल्या कविता. दऱ्याखोऱ्यातून निनादणारे गाणे झाल्या कविता. इतकी वर्षे उलटून गेलीत पण अजूनही आपण गातच आहोत तुरुंगातल्या कविता. हे वाटू शकतं कोणाबद्दल लिहिलं आहे हे, पण खाली कंसात लिहिलं आहे यानिस रित्सोस या ग्रीक कवीची आठवण आली म्हणून, आणि फैज अहमद फैज यांना विसरू शकत नाही म्हणून ही कविता. आणि आणखी एक कविता, जाई तुला कोण आठवतं. एक आजारी बेवारशी कुत्री 2 पायावर हळूच मान टेकते. शहाण्यासारखी शून्यात बघते. अधूनमधून फक्त शेपटी हलवते. तिच्या टपोऱ्या डोळ्यात साचते थिजलेले मरण. मला गलबलते. त्या दूर देशातली ॲलेक्स मला का वचितच दिसते, आठवते. मरणाऱ्या प्राण्यांना मिळावे मानाचे मरण म्हणून ती आपलं अख्खं आयुष्य ओवाळते. विजेची एक भेग आकाशात उमटते. ढगांच्या काळजाला चिरून सर कोसळते. कुत्र्याच्या मौतीने मेलेली माझी मावशी मला आठवते. जाई तूच सांग बाई, तुला कोण आठवते. जाई आपटे या कधीही न भेटलेल्या, न पाहिलेल्या दूर देशीच्या मैत्रिणीसाठी. जाई तुला कोण आठवते. तर ह्या मित्राच्या कविता, आणि अर्थातच मित्राच्या कोणत्याही पुस्तकाची निर्मिती करणं हे माझ्यासाठी अपार आनंदाच्या दिवस असणारं काम.
त्यामुळे आता पुढचे दिवस मी निश्चितच आनंदी असेन. ह्या संग्रहाच्या कामानिमित्ताने मुंबई पुणे इकडे भटकेन आणि कदाचित या पुस्तकासाठी म्हणून दिल्लीलाही जाईन. काही वेगळा कागद घेता येतो का, काही कव्हरला काही वेगळं करता येईल का वगैरे करण्यासाठी. तर लवकरच हा संग्रह, बाकीची कामं थोडी थांबवून, म्हणजे हे मी स्पष्टच सांगतो, त्याच्यामध्ये काही म्हणजे मित्राचं पुस्तक आल्यावर साहजिकच मला थोडे बाकी पुस्तकं मागे ठेवावी लागतात. तसं या बाबतीत आता घडेल. तर या कविता लवकरच संग्रह रूपाने रखडलेल्या 30 वर्षापासून लिहिल्या, पण 30 वर्षापासून कविता लिहिल्या आणि प्रसिद्धीला कधी दिल्या तर गेल्या 2-1 वर्षापूर्वी. हे जसं या मित्राचं, तसंच राहुल कोंगलिया किंवा आमचे रवींद्र लाखे जिव्हारनंतर 34 वर्ष संग्रहच नाही. त्यामुळे ह्या मला माझ्यासाठी आनंदाच्या गोष्टी आहेत. हा पेशन्स बाळगणारे कवी मित्र आहेत, हे माझ्यासाठी जास्त आनंदाचं आहे. म्हणजे आपल्या नावापेक्षाही त्यांना कवितेची जपणूक, कवितेला त्या म्हणजे हा एक प्रकारचा रियाज म्हणावा लागेल, जो म्हणजे संगीत क्षेत्रातले, म्हणजे मी असे किस्से ऐकलेले आहे की जितेंद्र अभिषेकींना यांनी गुरु आपले त्यांचे कोण 25 वर्ष जाहीर मैफल करू दिली नव्हती. 25 वर्ष रियाज, नंतर मग समोर आहे. म्हणजे हा त्यातला प्रकार वाटतो मला. 30 वर्ष कविता लिहित आहेत. प्रसिद्ध करायची, करू नये हा संभ्रम समजू शकतो, ठीक आहे, त्याच्या मागे काही कारणं असतील. कुठेही देता आल्या असत्या कविता, म्हणजे एवढी घाईच जर असती तर यापूर्वी कुठेही देता आल्या असत्या, पण ह्या काही मित्रांनी दिलेल्या नाही. आत्ता अलीकडे ते आमच्यासारख्या प्रकाशकांमुळे म्हणा किंवा मित्रांमुळे म्हणा, म्हणजे वर्णमुद्रा काय, कॉपर कॉईन काय, म्हणजे जसा राहुलचा संग्रह कॉपर कॉईनने काढला, यामुळे हे मित्र एक तर आम्ही ओढून पुढे आणत आहोत, किंवा आता त्यांची इच्छा झाली आहे की आता दाखवूनच देऊ, एकदा जे आहे ते मांडून टाकू लोकांसमोर. तर अशी ही कविता लवकरात लवकर तुमच्या हाती मी देतो आहे. थँक्यू.